आणि तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर किती घाई गिफ्ट ओपन करायची, काही नाही लगेच माळ काढून ठेवली. बघा ही चालली ऍक्च्युली खरोखरची पार्टी. आता हे सगळे जेवल्यानंतर डीजे वरती नाचून बिचारीची परिस्थिती बघा. चिकन संपलाय कारण व्हाईट मधला चान्स नाही, तुमचे सगळे होते जेवणामध्ये. तुम्ही बघितलंय पार्टी शार्टी नाही. बघा आता करतो टेस्ट, त्याच्यामुळे आपल्याला तरी चांगली येणार आहे. रेसिपी बनवते आणि सांगत नाही काय टाक, नो शांतता. आणि इकडे गहन चर्चा चालू आहे की चिकन बनवायचं कसं आहे. आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंद असतो. थोडा अंदाज आलाच असेल की आज आपल्याकडे काय शर्मा ती क्यों अभी जो बोल रहा था. आणि बघा हे आहे आपलं कळवा फिश मार्केट. वाह भाई आहे हा. आणि याच्याकडेच आपण आलो. आज फिश नाही घ्यायला आलो, तर आज आपल्याला घ्यायचं चिकन. आणि हा शाहरुख खान बघा चाय पितोय. आणि आपण चिकन काय घेणार आहे तुम्हाला माहिती आहे, टायटलवरनं कळालं असेल. तर आपल्याला हे चिकन घ्यायचं आहे. आणि मी नेहमी इथनंच घेतो चिकन. हे आपल्या कळवा मार्केटमध्येच आहे चिकन शॉप. मस्त अशा कोंबड्या कापून ठेवलेल्या आहेत. आज खायचं चिकन पार्टी. दुकानचा हां बोल ना. अरे शर्मा ती क्यों अभी जो बोल रहा था. इकडे हां महाराष्ट्र चिकन शॉप. हे बघा हे आला असतो बोलायला शाहरुख. महाराष्ट्र चिकन शॉप हे तुम्हाला माहिती आहे आपल्या कळवा मार्केटमधलं मटन शॉप. सुरुवातीला झाला तर इकडे हा मटन शॉपचा मालक. आणि आता मी आहे ठाण्याच्या मार्केटमध्ये, म्हणजे आपलं हे मसाला मार्केट आहे तिकडे. आणि तिकडेच आपल्याला डिश वगैरे घ्यायचे आहेत. आता आपल्याला डिश आणि ग्लास वगैरे घ्यायचे आहेत. तुम्हाला आता माहिती पडेलच काय प्लॅन आहे तो आपला. हे ठाण्याचं होलसेल मार्केट आहे बघा. पाठीमागे मसाला मार्केट आहे ठाण्याचं. आणि तिथेच आपल्याला हे डिश आणि ग्लास वगैरे पण आपण घेतले तर चांगल्या रेटमध्ये मिळतं, एकदम होलसेल रेटमध्ये. आम्हाला कधी पण हवे असेल तर आम्ही इकडे जाऊन घेतो. डिश म्हणा किंवा ग्लास म्हणा किंवा काय स्पून बीन जे पण तुम्हाला लागणारं सामान आहे ना सर्व इथे मिळेल. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच तुम्ही पाहिलं की मी चिकन घेऊन आलो आहे. चिकन आणताना तुम्ही पाहिलं. त्यानंतर आम्ही ठाण्याला जाऊन थोड्या डिश वगैरे घेतल्या. त्यामुळे तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल की आज आपल्याकडे काहीतरी प्लॅनिंग आहे. थंबनेल आणि आपल्या टायटलवरनं कळालं पण असेल की आज आपल्याकडे थोडं पार्टीचं प्लॅनिंग आहे. पार्टी आपल्याकडे. आणि पार्टीचं कारण आपल्या आर्याचा 10वीचा रिझल्ट होता, म्हणजे आर्याचा 10वीचा रिझल्ट लागला. त्यात आपली आर्या चांगल्या गुणांनी पास झाली, म्हणजे 80% मिळाले तिला. आणि त्यासाठी आज आपल्याकडे आहे पार्टी, चिकन पार्टी. आणि त्याची तयारी सुरू आहे. आणि बघा इकडे तिच्या मदतीला कांदे सोलत आहेत आणि सगळ्या रडत आहेत. आनंद असतो सगळ्यांच्या डोळ्यामध्ये. कांदा रडवतोय. हा आर्याला एवढे पर्सेंटेज मिळाल्यामुळे सगळे खुश झालेत आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंद असतो आहेत. हे बघा ही मात्र कांद्यापासून लांब पळते तिकडे. आणि आता ही आपली तयारी सुरू आहे चिकन बनवायची. आणि सध्या आपल्याकडे 60 लोकांचं चिकन बनवण्याची तयारी सुरू आहे. तर तुम्हाला आता हे दिसणार पण आहे की 60 लोकांचं चिकन बनवताना काय काय तयारी करायला लागते आणि कसं बनतं ते. आणि आपलं घरीच बनणार आहे. कोण आपल्याकडे काय स्पेशल शेफ वगैरे कोणी नाही, आपले घरचेच आहेत सगळे. त्यामुळे आपले सगळे शेफ आहेत आपल्याकडे आणि सगळे एक्सपर्ट आहेत सगळे असं बनवण्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी पण बघायला मिळणार आहे की चिकन कसं बनणार आहे ते 60 लोकांसाठीचं. आणि आज आपली पार्टी आहे, तो पण व्हिडिओ तुम्हाला आज पूर्ण एन्जॉय करायला मिळणार आहे. आणि बालाजीची पार्टी, बालाजीचा व्हिडिओ म्हणजे धमाल मस्ती आणि नुसता मजाच मजा, एंटरटेनमेंट. तर ठीक आहे, चला आता ही तयारी सुरू आहे. आणि बघा इकडे कांदा भाजला जातो आहे, बाहेर कापला जातो. आता इकडे भाजण्याचं काम चालू आहे अक्षरशः, कांदा भाजणे. आणि हा तुम्हाला दिसतो ना, ह्याच्या अजून 4 पट कांदा भाजला जाणार आहे ना ग. तेच ना, कढई छोटी आहे ना त्यामुळे थोडं हां भाजून घ्यायचं. थोडं असं भाजून काम चालू आहे. आणि आता दुपारचे किती वाजलेत? 3:30 वाजलेत. आणि आतापासून सुरुवात झाली आपल्या जेवण बनवायला, चिकन बनवायला. कारण क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळे. आणि सगळ्याजणी असले की जरा मजा येते ना करायला. हां बोललो ना, बालाजीचा प्रोग्राम म्हणजे एंटरटेनमेंट फुल धमाल. सगळ्याच गोष्टीत जेवण बनवण्यापासून ते शेवटच्या पंक्ती उठण्यापर्यंत फुल धमाल. कांदा आपला ऑलमोस्ट भाजून झाला आहे. इथे थोडासा भाजायचा आहे. इथे खोबरं भाजायचं चालू आहे. पूजा पण खोबरं वाटते, भाजते आहे. आणि हे भाजून झालं आहे ना आपलं खोबरं. पूजा झाला का? खोबरं भाजून झालं? हो झालं आहे. आणि आता हे काय आपलं आलं चिरायचं काम चालू आहे. आलं आणि लसूणची पेस्ट करायची आपल्याला. त्यासाठी आता हे आलं आपण चिरून घेऊया. खोबरं भाजून झालं आहे, इथे कांदाही भाजून झाला आहे. आता फोडणीला घालताना भेटू आपण. एका साईडला आहे हो, तेल लागेल ना अजून. आता आपली रेसिपी सुरू झाली आहे.
ते बघा ना, त्या सफेद ह्याच्यात उघडा फक्त त्यात तेल आहे बघा इथे. आणि आता आपल्याकडे 60 माणसांसाठी बनतंय चिकन. आणि सकाळी आपण जेव्हा सुरुवात केली व्हिडिओची तेव्हा फक्त 2च माणसं दिसत होती. आता बघा माणसं वाढली आहेत. तर सगळे एकापेक्षा एक शेफ आहे सगळे. शेफ आले सगळे. आपल्याकडे सगळे शेफ आहे, सगळ्यात भारी जेवण बनवतात. आणि बघा इकडे चिकन घ्या थोडासा. कुठे मस्त बारीक करून घेतलेलं आहे. आणि बघा इकडे आता दुसरी पिशवी तेलाची. तर आता हे अंदाजे 1.5 लिटर तेल घेतलेलं आहे. तुझ्यासाठीच. आणि सगळे बिझी आहेत जेवण बनवण्यात. इकडे मिक्सरला काय वाटप सुरू आहे. इकडे एक वेगळं वाटप सुरू आहे. किती वाटप सुरू आहे घरात? कांदा खोबऱ्याचं वाटप सुरू आहे इकडे. ताडपत्री टाकते. ताडपत्री, मिरी लवंग आणि तेजपत्ता. मिरी लवंग आणि तेजपत्ता. तेल तापलंय का? नाही तापते. बघा तेलापेक्षा माणसं जास्त तापली असते गरमीत. आणि आता कांदा. तरी 4-5 कांदे होते का हे? 5-6 कांदे. ओके, 5-6 कांदे कापले. आणि काय सगळ्यांचा हातभार लागणार आहे का? हा. आणि आता काय आहे? पेस्ट आलं लसूणची. आलं लसूणची पेस्ट आहे चवीप्रमाणे. आता आपण सगळं चवीप्रमाणे म्हणत जाऊ. आणि आता आपला कांदा रंग बदलू लागलाय माणसाप्रमाणे. आणि हे शिजेपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं. पेस्ट आपली बाहेर ऑलरेडी 1.5 लिटर तेल आहे ना. हा, पण ते कळतं ना, का वास येतो ना असा कच्चा. म्हणजे बघा इकडे आता आपला मसाला. आणि किती प्रकारचे मसाले आहेत? 2 प्रकारचे मसाले आहेत. एक जुना एक नवीन. आणि इकडे गहन चर्चा चालू आहे की चिकन बनवायचं कसं आहे. ठरत नाही, फायनल होत नाही अजून. हां, कोकणी पद्धतीने, मालवणी पद्धतीने, कोकणी, घाटी, इकडे सातारा पद्धत, सगळ्या पद्धती मिक्स आहेत इकडे. आणि काहीतरी आउटकम येणार आहे ना, ते वेगळ्या पद्धतीत येणार आहे. हां तुम्हाला अजून काय टाकायचं असेल तरी टाका. नाही झालं. आणि ते टाकले आता काय मसाला, हळद. तुम्हाला 2 प्रकारचे लाल मसाले दिसले असतील. दोन्ही सेमच आहेत. आगरी पद्धतीचाच मसाला आपल्याकडे. हा, या वर्षीचा आणि मागच्या वर्षीचा असं दोन्ही मिक्स करून टाकलेत मसाले. आणि आता मेन चिकन. आणि आता काय चवीप्रमाणे मीठ. फास्ट कर ना गॅस आता. चला आता सगळं चिकन तर शिजवायला ठेवलेलं आहे. त्यात टाकलंय मीठ. बघा हे चांगलं मस्तपैकी मिक्स झालंय चिकन. चिकन मस्त मिक्स झालंय. आता नवीन प्लेअर आलाय मैदानात, श्रावणी. आणि आता ठेवलंय झाकण. आणि थोडा फास्ट केलाय आता गॅस. आणि बघा महिलांचं जेवण बनणं म्हणजे आवाज तुम्हाला एवढाच येणार आहे सगळीकडे. नो शांतता. आणि जिच्यासाठी हे सगळं चालू आहे ना पार्टी, ती बघा बघा नुसती ओरडते बाहेर, काही काम करत नाही. म्हणते मी 80% मार्क मिळवले, मी काय नाही करणार आहे. बोलून दाखव, कॅमेऱ्यात बोलून दाखव दाखव दाखव. आणि तिची ही मैत्रीण, तिला सोबतीला बघा, ही पण काय नाही करत आहे. आणि हे बघा मस्त असं शिजायला लागलंय आपलं चिकन. झाकण काढा, पाणी टाका.
मस्त असं पाणी सुटलंय हां चिकनला. आणि आता कसं लाल लाल भडक वाटतं ना. आणि बघा केवढं वाटप बनवलंय बघा. काय काय याच्यामध्ये? कांदा खोबरं लसूण. कांदा खोबरा लसूण बघा याचं वाटप आहे कांदा खोबरा लसूणचं. अस्मिता मी मिक्स केलाय ना. आणि बघा हे वाटप टाकलं जात आहे आता. एवढं सगळं नाही टाकणार आहे जेवढं लागेल तेवढंच. जास्त झालं तर काय नाही आपण नंतर खाऊ शकतो पण कमी उगाच हे नको व्हायचं ना. मिक्स बरं आणि पावाबरोबर रस्सा लागणार ना त्या साईडला टाका. ते हे पण आता टाका ते. पण पावाबरोबर रस्सा लागणार पाहिजे. ते काय टाकलं असतं तर हे ना तीळ आणि खसखसची पेस्ट. हे बघा हे तीळ आणि खसखसची पेस्ट टाकते अक्षता. सांगत नाही रेसिपी बनवते आणि सांगत नाही काय टाकतो ते डायरेक्ट टाकून मोकळे होते. सिक्रेट रेसिपी. आता आला चिकन मसाला बघा हे बघा हे एवढं अर्ध पॅकेट टाकलेलं आहे चिकन मसाल्याचं. आणि आत्ताच गरम पाणी पण मिक्स केलं बघा. गरम पाणी आपलं साईडला गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी टाकलं त्याच्यामुळे आपल्याला तरी चांगली येणार आहे. मला तरी वाटतं लागेल. आणि बघा ते वाटप एवढं उरलं होतं ना आता ते पण टाकलं जातं. म्हणजे जेवढं बनवलं तेवढं सगळं वाटप लागलेलं आहे. आपल्याला फक्त थोडी शिल्लक अजून छान कलर बघा यांची ऑर्डर घ्यायची तयारी सुरू झाली आहे. पण सर्टिफिकेट अजून यायचं बाकी आहे तुम्हाला. संध्याकाळी जेवल्यानंतर सर्टिफिकेट येणार आहे. आणि आता पुन्हा एकदा मीठ टाकलं जाते. पहिलं टाकलंय ना त्यामुळे हे तुम्ही चवीप्रमाणेच टाका मीठ. बघा पहिलं पण आपण चिकन शिजायला मीठ टाकलं होतं आणि हळूहळू हे अख्खं पॅकेट संपलेलं आहे. थोडंसंच बाकी होतं म्हणजे थोडंसं वापरलेलं. पण आता बघा चिकन मसाला परत टाकलाय. आता हळूहळू बघा चिकनला उकळी यायला लागली आहे. तरी आता शिजायला किती वेळ लागेल? म्हणजे पूर्ण रेडी व्हायला. हा म्हणजे पूर्ण चिकन रेडी व्हायला एकदम अर्धा तास जाईल. आता गॅस थोडासा फास्ट आहे नंतर मग कमी केला जाईल. आणि अजून तेवढं पाणी तिकडे जे गरम होतं आहे ना त्याच्यामध्ये जाणार आहे. आणि हे बघा हे आपलं चिकन झालं आहे रेडी. आणि बघा तुम्हाला असं व्हिडिओत कलर एवढा जाणवत नसेल पण एक नंबर कलर आहे बघा. आणि बघा आयुष आता करतो टेस्ट. आयुषला लागली आहे भूक. आणि बघा इकडे आलाय सर्टिफिकेट. वास भारी आला आतमध्ये घरात आला. तर मित्रांनो आता संध्याकाळच्या 8 वाजल्यात आणि आपल्याकडे चिकन वगैरे करून रेडी झालं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं ऑलरेडी का आज आपल्याकडे पार्टी आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो हा पार्टी काय तर हिचा रिझल्ट लागला आहे 10वीचा 80%. जास्त नाही पण आम्ही समाधानी आहोत त्यामुळे फुल पार्टी एन्जॉय. बाईने अभ्यास न करता 80% मिळवले म्हणून नाही अभ्यास केला तिने म्हणूनच तिला 80% मिळालेत. 80.20 आहे पण 80% ठीक आहे. त्यासाठी आज आपल्याकडे पार्टी. आणि आता पार्टी म्हणजे काय असं काय नाही फक्त जेवणाची पार्टी आहे. आणि जेवणामध्ये तुम्ही बघितलं आहे पार्टी शार्टी नाही शार्टीवाली पार्टी नाही आपली. आणि जेवणाची फक्त पार्टी आहे. त्यातलं तुम्ही चिकन बनवताना तर बघितलं की 10-12 जणींनी आपल्या बालाजी महिला मंडळ 10-12 जणींनी मिळून आपलं चिकन बनवलं आहे. आणि बघा हे बघा शेफ म्हणजे 10-12 जणींमधली एक शेफ. हां सगळे शेफ. आणि सगळ्यांनी मिळून बनवलं आहे भारीपैकी मस्तपैकी असं मी चव घेऊन झालं आहे. माझ्यासाठी तरी एक नंबर बनलं आहे. आता बाकीचे सगळे सांगतील जेवताना कसं बनलं आहे ते. आणि ती आपली पार्टी असणार आहे. आणि त्यानंतर बघू अजून काय धमाल मस्ती. एक मेंबर आता आला आहे आपल्याकडे
बघा तिथे 1 मेंबर आलाय, अजून बरेच मेंबर यायचे आहेत. आता हळूहळू यायला सुरुवात होईल. बघा ही पहिली पंगत पप्या, हे बघा पहिली पंगत बसले आपल्या पार्टीसाठी. हा काय बोलतो? BGMIचं डिस्कशन चालू आहे इकडे. हे बघा ये भाई, चौकशी झाली अरे खरं ना? हा, कारण वाईट म्हणायला चान्स नाही, तुमचेच सगळे होते. आणि आपल्या बालाजी महिला मंडळाने बनवलेलं चिकन सगळ्यांना आवडलंय. आवडलंय ना? 1 नंबर ना? ऑर्डर घेऊ शकतो ना आता? ते विचारत होते ऑर्डर चालू करायचे का? चांगलं बनलंय ना? क्रेडिट तिकडे यांनी बनवलंय. सगळ्या बघा इकडे पण आहे ते बघा. हो बालाजी परिवार महिला मंडळ, बालाजी महिला मंडळ. परत बोलताय अरे तुम्हाला चांगली पावती तिथे मिळाली आहे. चांगलं बनलंय. पाडीसाहेब कसं झालंय? कसं झालंय? टेस्टी आहे. आणि हे आपल्या रायाकडून बघा, रायाची मम्मी आणि बहीण यांच्याकडून गिफ्ट आहे आर्याला. काय 10वीत पास झाल्याबद्दल ना? इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. 35% पास शिक्षणाच्या आईचा गो. आणि बघा आर्या ज्यासाठी पार्टी आहे ना, तीच आमच्या आधी जेवायला बसली आहे. हे बघा, पण बिचारीची परिस्थिती बघा, चिकन संपलाय. आणि आर्यामुळे गुड्डू उपाशी, स्वरा उपाशी आणि शर्वरी पण उपाशी. आर्यामुळे चिकन संपलेलं आहे. आम्हाला पावावरतीच भागवायला लागेल तुम्हाला. पाव पाणी, पाणी पाव खायचं, पाणी पाव. आता हे सगळे जेवल्यानंतर डीजे वरती नाचणार आहेत. आता पिछली माझी बांगडीवरती, त्याशिवाय पार्टी पूर्ण नाही होणार आहे. नाही जेवायला एकटंच बसलंय तिकडे, कारण याचा प्रॉब्लेम आहे. व्हेजिटेरियन आहे ना आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये. हे बघा, हे पण व्हेजिटेरियन आहेत. आणि हे इकडे एक व्हेजिटेरियन होते, हे जेवून झालेत. आणि कशी लागली मिसळ घरी बनवलेली? घरी बनवलेली मामलेदारने घरी बनवलेली मिसळ हा ना, घेतली ना, लिहून घेतली मामलेदारकडनं. ही ऍक्च्युली पार्टी सुरू आहे आता ही पार्टी सुरू आहे. घेऊन या. इकडे पण दोघे बसले जेवायला. पार्टी बघा बघा, ही चालली ऍक्च्युली खरोखरची पार्टी. ही बघा, हे बघा फुल पार्टी. हे बघा तरी काढून ठेवली. एकदम डायरेक्ट कच्ची. आणि हा बघा, ह्याने लगेच माळ काढून ठेवली. हा माळकरी आहे. हा प्यायचे म्हणून नाही का? हे बघा, लगेच आता माणसं जमा व्हायला लागलेत बाटली बघून. इकडे बघा, ही बघा. फोटो डेंजर आला सगळ्यांना ना. हो, आणि आता घरच्या पार्टीनंतर ही बाहेरची पार्टी, सोडा पार्टी. दारू पार्टी नंतर सोडा पार्टी. मॅकडॉलचा खंपा संपला ना आता, म्हणून सगळे बाहेर आलेत. मॅकडॉलचा नव्हता.
दादाला आम्ही एवढे दिवस शरीफ वाटत होतो. हे बघा इकडे सगळे पार्टी चालू आहे, पार्टी. काळोखात ह्या सगळ्या महिला मंडळ मॅकडॉलचा खंबा संपून इकडे आल्यात. तो पुरला नाही सगळ्यांना. हिच्याकडे बघू नका, ही बाहेर आहे त्याच्यामधून. अंडर 18 नॉट अलाउड. किती घाई गिफ्ट ओपन करायची. आर्या आज आर्या पास झाल्याबद्दल, SSC पास झाल्याबद्दल आपली पार्टी होती. छोटीशीच पार्टी होती पण सगळ्यांनी एन्जॉय केला. एन्जॉय केलाय ना? मोठी केली. हा मद्यपान काय म्हणतात ते हानिकारक आहे. हा निषेध बाकीच्यांना. तर सर्वांनी एन्जॉय केली पार्टी मस्तपैकी. आणि जेवण अजून सुरू आहेत, म्हणजे आता ही शेवटचीच पंगत आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आमचा आर्याच्या SSC पास झाल्याबद्दलचा पार्टीचा व्हिडिओ आणि स्पेशली आपल्या बालाजी महिला मंडळांनी बनवलेला चिकन, म्हणजे 60 लोकांसाठी चिकन यांनीच बनवलं सर्व. आणि तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर कमेंट करून सांगा, नक्की ऑर्डर द्या. बाकी सगळं महिला मंडळ बघा इकडे. हा फक्त हा तुमच्याकडे घेऊन येईल फक्त जेवण, कुठे पण असा डिलिव्हरी बॉय. हा तर ठीक आहे मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय.